आणि असे तुम्ही बघत बसला असतात फायनल डेस्टिनेशन. हा लास्ट ब्लॉग असता माझा. मग देव देव उडवून देऊ का? हा काय शाणा बनतोय पण. दे दे दे. हाय गाईस, सुस्वागतम या नायकांचं सिद्धांच्या व्लॉगमध्ये. तर ह्या प्रकारे मी इनकन्सिस्टंट होतो माहिती आहे. शिव्या घाला, मला कमेंटमध्ये घाला, आय डिझर्व इट. पण माझे पेपर चालू होते म्हणून मी इनकन्सिस्टंट झालेलो. पण आता मी कन्सिस्टंट राहणार आहे, कारण की पेपर संपलेले आहेत. पेपर कसे गेले आहेत, सुंदर घाणेरडे दोन्ही प्रकारे पेपर गेलेले आहेत. आणि या व्लॉगमध्ये मी या आधी काय केलं आहे सगळं, म्हणजे खूप काय काय केलं आहे मी, ठीक आहे. तर थोडेच क्लिप्स असतील, म्हणजे जसं की मी पतंग उडवली आहे जी मला येत नाही. मी आज या टायमाला फर्स्ट टाइम ट्राय केली आहे. मी आगमनाला नाचलो आहे, तो सुंदर आहे, ते तर बघा तुम्ही. फुल मज्जा आहे. तर बघा तुम्ही पूर्ण व्लॉग. आवडला तर कमेंट करा, नाही आवडला तरी कमेंट करा, आवडला तर सबस्क्राईब करा, नाही आवडला तरी सबस्क्राईब करा. आणि येणार आता व्लॉग्स, कारण की पेपर संपलेले आहेत. आता मी राहणार आहे कन्सिस्टंट. तर चलो गाईज, लेट्स स्टार्ट दिस व्लॉग. चलो. पतंग उडवणार आहे. हे गे लाव. पहिल्यांदा आयुष्यात काहीतरी वेगळं करतोय मी. तुला कॅप हवी? कॅप घे. नको. अरे तू उडवणार आहे ना आता. आता मला सांग श्रवण, तुम्ही असं घेतलं ठीक आहे? उडत का नाही? दुसरी देऊ का? हवा नाही. खेचायचं वरती, गेली वरती, मोबाईल हळूहळू माझ्यासाठी, परत एक खेचायचं वरती, धागा सोडायचं, परत खेचायचं वरती माझ्यासाठी, परत खेचायचं. श्रवण द प्रोफेशनल पतंग उडवणारा. वू. काय बोलायचंय? असं घेतो ना. बरोबर. लेट्स गो. गोल गोल फिरव सिद्धांत. टोक वरती आहे, लक्ष दे ना तू. टोक वरती. हा, बरोबर वरती खेचायचं. सिद्धांत लहान मुलीकडनं रोस्ट होतोयस तू. जाऊ दे, आपली जागा सोडतो. माझी आज उडेल का? जोरात खेच ना आता. हे बघ पकडला, ही समोर ठेवली, अशी वरती उडव, ठीक आहे? वरती सोड, बस कुठे जातो. हां, वाऱ्यानुसार सोड. देखा, मेरे में प्रॉब्लेम नहीं है. माझ्यात प्रॉब्लेम नाही, वाऱ्यात प्रॉब्लेम. हा, वाऱ्यात प्रॉब्लेम आहे. नशीब काहीतरी. उडवलंयस का कधी? हा, उडवलंयस का? पतंग ब्लॉक करायला वरती घे, धागा सोड. पतंगेच्या काय बोलायचं? अरे तू सोडत नाही नीट. खेच खेच सिद्धांत खेच. अरे ही खाली का जाते? खाली का जाते? अरे थांब ना, घेतो ना. अरे वारा इकडे थांब. जागा हल्लो नको. एक टिकीचे ढील दे. हा, एक टिकीचे ढील दे. एक टिकीचे ढील दे. हा, दे ढील दे. हा, एक टिकीचे ढील दे. हा, बरोबर. दे. अरे काय आलं? हा, जाऊन वारा टिकतो. अरे ही काय खाली उडवते? ही पतंग खाली उडवते. फुल नको बनवूस. हा, इतक्या वेळ तर स्वतःला जमलं नाही. पण पतंग खाली का उडवते आई? देव उडवून देऊ का? हा काय शाणा बनतोय पण. दे बघू दे. नरपाटी लावली, गेली खाली. आहे का? अशी कशी जाणार खाली? थांब. नाही बघा, ह्याला फोकस करायचं. आता स्टार्टिंग पासून उडवणार हा, आता स्टार्टिंग पासून ना. आता बघू ना. आता इथं फिरकी कोण पकडतंय? लावलं तिकडे हे कधी सांगणार? 10 वेळा जाऊ तर 10 वेळा नाचलो मी तिथून. अरे नाही, असं पडणार नाही ते.
अरे पण खड्डा आहे तो पण मला काय माहिती, मला वाटलं ते आहे. वाचलोय यमराज दिसले का? डायरेक्ट ग्राउंड फ्लोअरला गेलो असतो आणि असे तुम्ही बघत बसला असतात फायनल डेस्टिनेशन. हा लास्ट ब्लॉग असता माझा. मग चांगला म्हणजे आहे ना बाबा. श्रवण फक्त बच्चनगिरी करतो, श्रवणला उडवता येत नाही. मी आल्यापासून श्रवणच्या स्वतःच्या 5 पतंगी गुल झाल्यात. पतंग उडवून आणि पतंग कापणे त्यात भरपूर मोठा पण इथे ना प्रो आहे मी, प्रो. घरी बाबा काय बोलतो, मी प्रो आहे. काय येत नाही याला उडवता, आज बघितलं आम्ही. साक्षीदार आहेत आम्ही. फक्त पण आमचं चांगलं होतंय, समजलं ना. तुमच्यासारखं नाही. तो जेलस आहे की तू अजून टाइम घेत आणि त्याचं वन टेक होतं. वन टेक झालं होतं, कोणाचं? समजलं ना मगाशी. ए श्रवण वन टेक नाही झालेलं, ह्याने सांगितलं परत कर म्हणून. गाईज आमच्या घरी कॉम्पिटिशन चालतं की वन टेक कोण करेल आणि चिडवतात एकामेकाला. आता जाऊ चल, जाऊ. चल. तुम्हाला घेतलं नाही आज, इशारा करू नका, समजलं ना. तुम्ही इम्पॉर्टंट नाही, आज मी आहे. चल करू. अरे तारला तुला दाखवली वन टेक केलेलं, कळलं ना. किती वन टेक झालं जा माहिती आहे मला. घाम फुटतो, हे होतो ते होतं, हा वेगळंच काहीतरी बोलते. मग दाखवतेच आहे ना करून. ए थांब आता, येऊ नको परत.